डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या वतीने अनुसूचित जातीतील युवा युवतींसाठी विदेशातील नोकरी व करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअरचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले। नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फेअर अनुसूचित जातीतील 18 ते 45 वयोगटातील युवा युवतींना अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहारेन, कुवेत व ओमान आदी देशातील रोजगाराच्या संधी बाबत विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले। मंचावर दुबई येथील काही प्रतिष्ठित मान्यवर व अधिकारी तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, ओव्हरसीज प्रोग्रामचे प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड, प्रकाश बोडके, फाद गोली, रवींद्र दरेकर, महेश गवई उपस्थित होते। आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून परदेशातील नोकरीच्या संधी या अनुषंगाने आपण इथं एम्प्लॉयमेंट फेअर घेतलेला आहे। नांदेड इथं आपल्या मुलांना परदेशात अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या नोकरी मिळाव्यात याच्या अनुषंगानं बार्टी ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम हा आपला एक BOG बार्टीच्या BOGने अप्रूव्ह केलेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी वी हॅव एम्पॅनेल्ड द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं मान्यता प्राप्त दिलेल्या अशा रिक्रुटमेंट एजन्सीजना आपण एम्पॅनेल केले बार्टीच्या माध्यमातून आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून आपली मुलं परदेशात नोकरीसाठी जातील। परदेशात नोकरी केल्याचे अनेक फायदे असतात की जिथं जी नोकरी आपण नांदेडमध्ये करत असतो मे बी इफ इट इज अ ड्रायव्हर मे बी इथं 30,000 रुपये जर का नोकरी त्याला अर्निंग होत असेल तर तेच काम करण्यासाठी त्याला परदेशात 3 लाख रुपये वगैरे पगार मिळतो। त्यामुळे त्याचं जे सेविंग आहे ते सेविंग 1 वर्ष 2 वर्ष जरी त्यानं नोकरी तिथं केली तरी त्याचं म्हणजे जीवनभराचं सेविंग तो त्या 2-3 वर्षामध्ये करू शकतो। पण तीच नोकरी जर का इथं तो आयुष्यभर जरी केलं तरी त्याचं सेविंग काही फार होत नाही असा आपला अनुभव आहे। त्याला परदेशामध्ये जी काही एक्सपिरियन्स मिळतो इंटरनॅशनल एक्सपोजर, त्या एक्सपोजरचं सुद्धा मार्केटमध्ये आणि इव्हन इंडियामध्ये परत जो आला तर त्याला त्याचं एक डिफरंट व्हॅल्यू असतं। तर अशा प्रकारे अनदर थिंग इज दॅट आपण महाराष्ट्रात नोकरी करत असताना थोडासा जो काही भेदाभेद होतो तशा प्रकारचा भेदाभेदसुद्धा परदेशात आपल्याला फेस करावा लागत नाही। परदेशामध्ये फक्त जी काही क्वालिटी असेल, जे काही तुमचं स्किल आहे त्याचंच महत्त्व असतं आणि निश्चितपणे आपली मुलं ही खूप स्किल्ड आहेत, दे आर रेडी टू हार्ड वर्क करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी तयार आहेत आणि निश्चितपणे ती तिथं जाऊन यशस्वी होतील असं मला वाटतं। आता आपण इथं हजारो मुलं जी आलेली आहेत त्यातल्या 25% मुलांना वगैरे पासपोर्ट घेऊन आलेली आहेत। बाकीच्या मुलांच्यासाठी सुद्धा पासपोर्ट मिळावा याच्या अनुषंगानं आपली अप्रूव्ड स्कीम आहे। बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ऑफ बार्टी हॅज अप्रूव्ड द स्कीम आणि त्यांना पासपोर्ट मिळण्यासाठी मगाशी डॉक्टर जोगदंड साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे आपण वेगळा असा पासपोर्टचा कॅम्पसुद्धा इथे लावणार आहोत। मगाशी किरण आंबेकर साहेब RDC नांदेड इथं आले होते, त्यांनीसुद्धा सांगितलं की प्रशासन एक वेगळा सेल काढून आपल्या इथल्या मुलांना परदेशात जाण्यासाठी मदत करणार आहे आणि बार्टी, महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या सहाय्यानं निश्चितपणे इथली मुलं परदेशात लवकरच जातील आणि त्या मुलांना परदेशात जाण्यासाठीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स हँडओव्हर करण्यासाठीचा कार्यक्रम आपण माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा आपला मानस आहे आणि निश्चितपणे आता जशा प्रकारे रिस्पॉन्स आहे तो कार्यक्रमसुद्धा लवकरच होईल असं मला वाटतं। नांदेडकरांनी जशा प्रकारे या बार्टीच्या पहिल्या कार्यक्रमासाठी, पहिल्या उपक्रमाला जसा रिस्पॉन्स नांदेडच्या जनतेनं, आपल्या युवकांनी, आपल्या सगळ्या समाजानं दिला आहे तो सुद्धा एक अभूतपूर्व आहे असं मला वाटतं। अशा प्रकारचा हा कार्यक्रम करावा माझ्या मनात मागची 10, 12, 15 वर्ष वगैरे आय हॅव प्लॅन इन माय माइंड टू आपल्या मुलांनी परदेशात नोकरीला जावं, पण त्याचं पहिला असा कार्यक्रम हा नांदेडमध्ये होतो आहे। त्यामुळे नांदेडवासियांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। डॉक्टर बबन जोगदंड साहेबांनी हे सगळं घडवून आणलं आणखीन त्याच्यामुळे ही इज ऑल्सो हॅव्हिंग सिंहाचा या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेअंतर्गत आज नांदेडमध्ये महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा उपक्रम जो पहिलाच नांदेडमधून ज्याचं पायलट प्रोजेक्ट म्हणून बार्टीने सुरू केलेला आहे की अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेषतः दुबई, UAE ज्याच्यामध्ये दुबईमधले जे इतर देश आहेत तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी बार्टीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आज विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम बार्टीच्या वतीनं
नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. विशेषतः सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महोदय माननीय संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनानुसार हा जो बार्टीच्या कौशल्य विकास विभागाअंतर्गतचा हा जो कार्यक्रम आहे, या अंतर्गत विद्यार्थ्यांना तिथे पासपोर्ट काढण्यापासून तर तिथे त्यांना कशा नोकरी उपलब्ध होतील किंवा तिथे निवास व्यवस्था त्यांना तिथं नोकरी उपलब्ध म्हणजे मिळवून देणे आणि त्यांना नोकरीच्या संदर्भातलं सगळं गायडन्स इथे आपण आज देणार आहोत. विशेषतः नांदेडमध्ये साधारणतः 1200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि हा पहिलाच जो प्रकल्प आहे पायलट तत्वावरचा, तो अत्यंत यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितपणे जिल्ह्यामधले साधारणतः 100-150 विद्यार्थी पहिल्या टप्प्यामध्ये आपण दुबईला पाठवण्याचा संकल्प केलेला आहे. आज नांदेड येथे बार्टी पुणे या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठीचा एक नाविन्यपूर्ण असा हा कार्यक्रम बार्टीचे संचालक सुनील वारे सर आणि विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड साहेब यांच्या प्रयत्नातून नांदेड येथे घेण्यात आला. याचा नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितरित्या फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे सरांनी. बार्टी या संस्थेमुळं आज या प्रशिक्षणामध्ये परदेशात जाण्यासाठी कोणत्या संधी आहेत, कोणत्या फॅकल्टीजला ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण आहे त्यांना त्या पदेमध्ये कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे याबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसंच पासपोर्ट काढण्याच्या पद्धती आणि पासपोर्टची सेवा त्यांना वेगळ्या पद्धतीनं देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पासपोर्टसाठीचा खर्चसुद्धा भविष्यामध्ये जे विद्यार्थी करणार आहेत पासपोर्टसाठी अप्लाय, त्यांचा खर्चसुद्धा बार्टीमार्फतच करण्यात येणार आहे. निश्चितरित्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प, हा कार्यक्रम फारच मार्गदर्शक होणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा ठरणार असेल असं मला वाटतं. काय आवाहन करणार आहात? मी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आज इथं 1000च्या जवळपास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली एवढ्या कमी वेळामध्ये. मला वाटते की इथून पुढच्या काळात सुद्धा विद्यार्थी स्वतःहून बार्टीकडे अप्लाय करतील. त्यांनी या संधीचा उपयोग घ्यावा आणि बार्टी यांच्याशी संपर्क करून, वेबसाईटशी संपर्क करून आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲप्लिकेशन्स करावेत असं मी नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो.